इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। मी आहे स्वातंत्र्य सेनानी भारतीय कम्युनिस्ट महिला सुहासिनी गांगुले। एक सांगू, माझं नाव सुहासिनी जरी असलं ना तरी लहानपणापासून मला पुट्टुडी म्हणून हाक मारत असत। पुट्टुडी, ओ पुट्टुडी। ओ माँ, देखो देखो, त्या तरुणाला पहा। त्या तरुणाला साखळदंडानं बांधलाय आणि आणि ते ब्रिटिश सैनिक त्याला चापकाच्या फटक्याने मारत आहे। पण तो तरुण मात्र इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम अशा घोषणा देत आहे। ओ माँ देखो। हो आधी इकडे, हो इकडे। खिडकी बंद करते खिडकी। का माँ का, मी ही म्हणणार आहे वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद। अगं चुप बस, तुला कळत कसं नाही? ते सैनिक जुने बाई ना, ते तुझी अशीच धिंड काढतील, अशीच फटके मारतील, अशीच शिक्षा करतील। करू दे शिक्षा केली तर, फटके मारू दे, धिंड काढू दे, तरीही मी म्हणणारच वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद। का चुप बस, चुप एकदम। का माँ का, हा भारत देश आपला आहे। हे इंग्रज इथे आले आणि त्यांनी आपला भारत देश बळकावला। आपल्याच घरात आपल्यालाच गुलाम करून ठेवलं। का सहन करायचं आपण? का सहन करायचं? आपल्यालाही स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे। या साऱ्या भारतीयांनी इंग्रजांच्या विरुद्ध पेटून उठलं पाहिजे, क्रांती केली पाहिजे। मी ही क्रांती करणारच। अगो क्रांती कर, पण आखून तुम्ही छोटे आछो। छोटे? कॉलेजात जाते मी माँ, तरुणी आहे मी। या इंग्रजांच्या नावाने रक्त सळसळत आहे माझं। मी स्वस्थ बसणार नाही। मला जाऊ दे माँ, मला जाऊ दे। हे देवा, हे काय खोळीने आपल्या डोक्यात भरलंय स्वातंत्र्याचं? ते काही नाही, आता हिचं लग्न करायलाच पाहिजे, त्याशिवाय हिच्या डोक्यातून एक खूळ जाणार नाही स्वातंत्र्याचं। लहानपणापासूनच स्वातंत्र्याचा ध्यास होता मला। माझी आई सरला सुंदर देवी आणि वडील अविनाश चंद्र गांगुले। सर्वसाधारण परिवार होता आमचा। बंगालमध्ये विक्रमपूर मध्ये आम्ही राहत होतो। ढाका इंडियन स्कूल मध्ये माझं शिक्षण झालं आणि मॅट्रिक नंतर मी आर्ट मध्ये इंटरमिजिएट केलं। त्यानंतर मला कलकत्त्याला मूकबधीर शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी लागली आणि मी कलकत्त्याला आले आणि स्वतंत्र झाले। तिथे मला कल्याणी दास आणि कमला दास गुप्ता या दोन मैत्रिणी मिळाल्या। त्यांनाही इंग्रजांबद्दल भयंकर चीड होती। त्या दोघी एकमेकींशी काहीतरी सांकेतिक भाषेत बोलायच्या। मला ते जरा विचित्रच वाटायचं आणि गूढही। एक दिवस मी त्यांना हिम्मत करून विचारलंच, तुम्ही दोघी एकमेकींशी असं काय बोलता? तुमरा दुजो निबे निजे बाई कऊ कथा बोलछो। त्या दोघी एकमेकींकडे बघून हसल्या आणि म्हणाल्या, तुला जाणून घ्यायची इच्छा आहे? तुम्हार जानबार इच्छा आहे? मी मानेनच हो म्हणाले। त्या म्हणाल्या, हो, ते आमचं गुपित आहे। गुपित? कसलं गुपित? कोणतं गुपित?
तुला भारताला स्वातंत्र्य मिळावं असं वाटतं? अर्थातच. बरं, भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून तू काय करू शकते तेच तर कळत नाहीये ना. तुम्ही सांगाल? आम्ही सांगू ते तू करशील? हो हो, आनंदानं, खुशीनं. कोणाला सांगणार तर नाहीस? मुळीच नाही. तुला पोलिसांनी पकडलं, तुझे हाल केले, तुझ्या नखात सुया टोचल्या, तुझ्या अंगाला चटके दिले, तुला बर्फाच्या लादीवर झोपवलं, सगळं सगळं सहन करीन, पण तोंडातून एक ब्र सुद्धा काढणार नाही. स्वातंत्र्यासाठी माझ्या देहाचे लचके जरी तोडले तरीही कुठलीही गोष्ट सांगणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. चल तर मग आमच्या बरोबर. आणि मी आनंदाने त्यांच्या सोबत गेले. त्यांची युगांतर नावाची संघटना होती. छत्री संघ नावाने त्याची मी सदस्य झाले आणि गोपनीयतेची शपथही घेतली. आजपासून मी या संघटनेचे सदस्य म्हणून काम करेन. इथे इंग्रजांच्या विरोधात होणाऱ्या प्रत्येक कारनाम्यात मी स्वतःला झोकून देईन. कितीही कष्ट पडले तरी आनंदाने भाग घेईन. माझ्या देहाचे तुकडे तुकडे जरी केले तरी त्यातून एकच घोषणा होत राहील, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद. युगांतर पार्टी ही कम्युनिस्ट विचारांची होती. मारा झोडा, इंग्रजांना जास्तीत जास्त त्रास देऊन या देशातून बाहेर जाण्यास भाग पाडा, अशी ही धाडसी आणि जहाल मतांची होती. आता मला फार आनंद झाला होता की आता मला मनाप्रमाणे काम करायला मिळणार आहे. आता मला पुढे काय आदेश येतो याची मी उत्सुकतेने वाट पाहत होते. 1929 मध्ये माझा परिचय क्रांतिकारी वीर रसिकदास यांच्याशी झाला. इंग्रजांच्या कार्यालयावर धाड टाकणे, अधिकाऱ्यांवर हल्ला करणे, रेल्वे रूळ उखडून टाकणे, इंग्रजांनी केलेल्या कुठल्याही गोष्टीची निदर्शने करून ती धुडकावून लावणे, इंग्रजांना जास्तीत जास्त त्रास देऊन सळो की पळो करून सोडणे, यासाठी ही तरुण क्रांतिकारी कार्य करत होती. कार्य करताना पकडल्या जाऊ नये म्हणून भूमिगत राहून गपचूप लपून छपून आपले कार्य करत. पण जर का ब्रिटिश सरकारची त्यांच्यावर नजर पडली आणि संशय आला तर त्यांच्या घरावर पाळत ठेवली जायची. त्यांना पकडून देण्यासाठी जाहीर इनाम घोषित केले जायचे. त्यांच्या नातेवाईकांचा आतोनात छळ व्हायचा. अशी ही दुष्ट वागणूक इंग्रजांची होती. असेच एक क्रांतिकारी शशीधर आचार्य 18 एप्रिल 1930 रोजी चडगाव या गावात पोलिसांच्या शस्त्रागारावर त्यांनी हल्ला केला. बंदुका, पिस्तुलं, काडतुस सर्व लुटून आणले. हा हल्ला अतिशय जोखमीचा आणि धाडसी होता. ब्रिटिश सरकार चिडलं, त्यांना शोधण्यासाठी फरमान निघालं. सर्वत्र शोधाशोध सुरू झाला आणि मला संघटनेकडून आदेश आला, शशीधर तुझ्या घरी राहायला येतील. एवढा मोठा धाडसी क्रांतिकारी माझ्या घरी राहायला येणार? इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर संघटनेने टाकली. मला फार आनंद झाला होता, फार फार आनंद झाला. पण माझ्या तर 2च खोल्या. आजपर्यंत तर मी एकटीच राहत होते. आता या माणसाला घरात ठेवणं म्हणजे आजूबाजूच्यांना काय सांगेल, कसं लपवून ठेवेल मी त्यांना? मी फार विचारात पडले आणि मला एक कल्पना सुचली. ते माझे पती आहे. आजपर्यंत नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी राहत होते, आता परत आले असं सगळ्यांना सांगायचं. आणि मी आजूबाजूच्यांना सांगू लागले, ओ अमर बार आहे, ओ अमर बार आहे. आणि मी बिनधास्तपणे त्यांना माझ्या घरात आश्रय दिला. एका परक्या पुरुषासोबत राहणं म्हणजे अगदी दिव्यच, पण ही जबाबदारी मी खंबीरपणे पार पाडली. इतकंच नव्हे तर अनंत सिंह, लोकनाथ बाळ, आनंद गुप्ता, जीवन घोषाल यांनाही मी माझ्या घरात गुप्तपणे आश्रय दिला होता. ते भूमिगत झाले आहे असा बोलबाला करून मी माझे नातेवाईक म्हणून त्यांना माझ्या घरात ठेवत होते.
त्यांचं खाणं पिणंही मी निर्भयपणे करत होती. पण कुणाला तरी संशय आलाच. माझ्या घरावर पाळत ठेवली गेली. मला त्याची कुणकुण लागलीच. पुढचं पाऊल टाकण्याच्या आत पोलिसांनी माझ्या घरावर छापा टाकला. माझ्या देशप्रेमींनी गोळीबाराने उत्तरं दिली. पोलिसांनी गोळीबाराने उत्तरं दिली. चांगली चकमक झाली. पण त्यात मात्र आमचे जीवन घोषाल शहीद झाले. मला आणि इतर क्रांतीवीरांना जेलमध्ये बंद केलं. कडक शिक्षा झाली. पण कुठलाही पुरावा नसल्यामुळे गुन्हा सिद्ध झाला नाही आणि आमची सुटका झाली. त्यानंतर माझा संपर्क बीन आझाद यांच्याशी आला. 1932 रोजी बंगालचे गव्हर्नर स्टॅनली जॅक्सन यांची त्यांनी हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या सहवासात आल्यावर माझी देशभक्ती अजूनच उफाळून आली. माझ्यातला धीटपणा अजून वाढला. शस्त्रे गपचूप लुटून आणायची, ती क्रांतीवीरांना पुरवायची. या अंतर्गत कारवाया आम्ही जोरदार पण गुप्तपणे करत होतो. आमच्यावर ब्रिटिश सरकारची पाळत होती. शेवटी आम्हाला अटक झाली. हिजली डिटेन्शन कॅम्प मध्ये आम्हाला क्रांतीवीरांगना म्हणून बंदिवासात ठेवले गेले. 1932 ते 1938 अशी 6 वर्ष आम्ही बंदिवासात काढले. तिथून सुटून आल्यावर मात्र माझ्यातली देशभक्ती अजून उफाळून आली. इंग्रजांविरुद्धची चीड अजून वाढली. मी कम्युनिस्ट आंदोलनात सहभागी झाले. महिलांना जमवायचं, त्यांचे मोर्चे काढायचे, त्यांना इंग्रजांविरुद्ध पेटून उठण्यास प्रवृत्त करायचं. अंग्रेजो वापस जाओ, ये देश हमारा है. अंग्रेजो वापस जाओ, छोड़ो छोड़ो हमारा देश छोड़ो. हमें आजादी चाहिए. अंग्रेजो वापस जाओ, हमें आजादी चाहिए. इन्कलाब जिंदाबाद. वंदे मातरम, वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद. हे नारे देत मी प्रभात फेरी आणि सायम फेरी माझ्या नेतृत्वाखाली काढत होती. आमच्यावर लाठी मार व्हायचा, अश्रू दूर सोडले जायचे. पण पळायचं नाही, घाबरायचं नाही. चलो बनोरा, थांबायचं नाही. महिलांनो नारी बंद करायची नाही. इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम. अटक झाली तरी बेहतर. माझे नेतृत्व असल्यामुळे मला अटक झाली. 3 वर्ष मी शिक्षा भोगली. सुटून आल्यावरही मी मात्र माझे कार्य चालून ठेवले. भारत छोडो आंदोलनात सहभागी होऊन स्वातंत्र्य चळवळीत नवीन उत्साहाने सामील झाले. भारत छोडो आंदोलनाला उग्र स्वरूप कसे आणायचे यासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत करू लागलो. एकच ध्यास, एकच ध्येय, भारताला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. कम्युनिस्ट पार्टीचे ध्येयच मुळी जहाल, मवाळपणा नाहीच. शस्त्रे लुटून आणायची, ती क्रांतीवीरांना पुरवायची, इंग्रजांच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ले करायचे. यात मी भाग घेऊ लागले. माझ्यासारख्या देशप्रेमाने पेटून उठलेल्या अनेक भगिनींनी मला साथ दिली होती. आणि पुन्हा मला अटक झाली. कैदेत असतानाच 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. माझे स्वप्न पूर्ण झाले. मी खूप खुश झाले. আমার স্বপ্ন পুরো হলো। আমার ভারতে স্বতন্ত্র হয়ে গেছে। আমার ভারতে স্বতন্ত্র হয়ে গেছে। ভারত মাতা কি জয়। ভারত মাতা কি জয়।